नमस्कार मंडळी, मी गणेश सकपाळ आणि बघा आमच्या शेतामधलं हे नुकसान. कमीत कमी 2 एकर ही मक्का होती. मक्का पूर्णपणे झोपलेली आहे. तुम्ही बघत असाल मस्तपैकी छान असं यावेळेस मक्का झाली होती. ही पेरणी केली होती चायना पद्धतीने 2x2ची. खूप छान अशी मक्का आलेली होती, पण तो रात्री वीज आणि वाऱ्यामुळं अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं नुकसान होत असतं आणि शेतीचा वर्षभराचा जो खर्च असतो तो देखील निघत नाही शेतकऱ्यांकडून. बघा, शेती हा व्यवसाय अशाच पद्धतीने लॉटरी सिस्टम असते. ही पहिला पैसा टाकावा लागतो आणि अशी परिस्थिती आहे. आमची शेती कळमसरा गावामध्ये आहे. वडलोपार्जित शेती आम्हाला मिळालेली. माझ्या ताब्यात ही 1.5 ते 2 एकर शेती आणि ह्या शेतीमध्ये आम्ही मक्का लावला होता. या मक्याचे असे हाल आहे. त्यामुळं शासन तरी किती भरपाई देणार. प्रत्येक वेळेला हे असे गारपीट होते. अशा पद्धतीने ह्या मक्याचं पूर्णपणे पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्ही बघत असाल पूर्ण. कारण ऐन मक्का ही याच्यामध्ये आलेली होती दाण्यामध्ये आणि फक्त 10-15 दिवसानंतर ही मक्का चांगली झाली असती, परंतु या या वाऱ्यामुळं हे पूर्ण खाली पडून गेली. खाली पडल्यामुळं त्याचं जे मुळासकट ती खाली झोपल्यामुळं पूर्ण नुकसान या शेतांचं आहे. बळीराजाचं अशाच पद्धतीने हाल होत असतात. आलेला माल हा तोंडी आलेला माल अशा पद्धतीने जातात. माझी तरी 2 एकर शेती होती, परंतु काही लोकांची 5 एकर आहे, 10 एकर आहे. गारपीटमुळं काही लोकांचं कांद्याचं बीचं खराबी झालेली आहे, गहू खराब झालेला आहे, बाजरी खराब झालेली आहे. अशा पद्धतीचं हे संकट आहे शेतकऱ्याचं. बघा, आलेला माल अशा पद्धतीने समोर उद्ध्वस्त होणं हे शेतकऱ्याला सहन करण्यासारखं नाही आहे. माझं जरा ठीक आहे, मी शहरामध्ये राहतो, नोकरी आहे, परंतु जर सर्वसामान्य जर शेतकरी असतो तर हे नुकसान सहन करता आलं नसतं. कारण ते हे पीक जे आहे, या पिकावरच पुढचं पीकचा खर्च, घरचा खर्च शेतकऱ्याला कसा काढला जातो ते अशक्य आहे. शेतकी कर्जबाजारी का होतो याचं कारण असं, या मक्याला भावही नाही आणि मध्ये अशा पद्धतीचा गारपीट आहे. त्यानंतर वाऱ्याने असे पडून नुकसान होतं आहे. त्यामुळे भावही नाही आणि आता हा मक्का जमा करायला खूप मजुरी पण लागेल. त्यामुळे हिशोब एकच होतो शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्जबाजारी होतो. शासनाला एकच विनंती आहे, जिथं गरज आहे त्या शेतकऱ्याला व्यवस्थित पंचनामा करून त्याचा योग्य तो मोबदला जर मिळाला, त्याला सहकार्य जर केलं तर खरंच त्याला त्याचा लाभ होईल. जय हिंद, वंदे मातरम.